अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर येथे प्रथमच अधिक मासानिमित्त श्री कालियाशेष महाराज कावड मंडळ दर्यापूरतर्फे अधिक मास व श्रावण महिना या दोन्ही महिन्यातील पूर्ण 9 सोमवार श्री भुलेश्वर संस्थान बाभळी येथून श्री कालियाशेष महाराज मंदिर दर्यापूर आणि महादेव मारुती संस्थान कोल्हापुरी गेट दर्यापूर येथे कावड यात्रा शिवा महाराज राठोड यांच्या मार्गदर्शनामध्ये कालियाशेष महाराज कावड मंडळातील संपूर्ण कार्यकर्त्यांतर्फे ही कावड यात्रा दर सोमवारी निघत आहे। श्रावण महिन्यामध्ये ही कावड यात्रा विविध मंडळांतर्फे नागपुरी ते दर्यापूर दरम्यान ही यात्रा निघत आहे। मात्र यावर्षी कालियाशेष महाराज कावड यात्रेतर्फे एक कावड यात्रा निघत असून मात्र यावर्षी प्रथमच श्री कालियाशेष महाराज कावड मंडळाच्या वतीने ही कावड यात्रा निघत असून अधिक मास व त्याचबरोबर श्रावण मास असे सोमवारला ही कावड यात्रा निघणार असल्याचे शिवा महाराज राठोड यांनी सांगितले। या कावड वाटकर, प्रवीण डाबेराव, निकेतन विजय, भगवान डाबेराव, अभिषेक कुरोडीवाल, अभय विरुळकर, श्याम डाबेराव, पवन राठोड, आकाश राठोड, हर्षल कुरोडीवार, गौरव पवार, दर्शन राठोड, विशाल डाबेराव, आशिष राठोड, अनिकेत कुरोडीवाल, अक्षय वानखडे, अमर बेलोकार, प्रणव स्वर्गीकर, राहुल डाबेराव, ओम बेलोकार, नयन कुरोडीवाल हे सर्व कार्यकर्ते भुलेश्वरी येथून श्री कालियाशेष महाराज मंदिर दर्यापूर येथे ही कावड आणीत असतात। नमस्कार, श्री शिवाय नमस्तुभ्यम। सर्वत्र जे चालू प्रदीप मिश्रा यांच्या सांगण्यानुसार जे शिवपुराण चालू आहे त्यानुसार सर्व भारतामध्ये जी शिवपुराणची लाट उघडलेली आहे त्यानुसार आम्ही पण आमचं मंडळ आहे श्री कालियाशेष महाराज यांचं मंडळ आहे आणि त्यानुसार आम्ही असा बालगोपाल मंडळ आहे। सर्वांनी असं निश्चय केलेला आहे की अधिक श्रावणातील जे 4 सोमवार आणि श्रावणमधले जे 5 सोमवार असे 9 सोमवार पडलेले आहे तर दर्यापूरमधून सन्या जे भुलेश्वरी मंदिर आहे तिथून कावड भरणे भरून सन्या कावड खांद्यावर घेऊन सन्या आमचे जे महादेव मारुती संस्थान आहे त्या महादेव मारुती संस्थान युवा शक्ती मंडळ कोल्हापुरी गेट येथील महादेवावरचे पाणी अर्पण करून आपल्या मनोभावेची इच्छा आहेत त्या पूर्ण होतील अशी आमची सर्वांची हे आहे आणि ते आम्ही हे असं आयोजित केलेलं आहे। हे सर्व जे आहे शिव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यम। अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।